बी विभाग 2 समाजशास्त्र सेमेस्टर क्रमांक 3 पेपर क्रमांक 3 विषयाचे नाव आहे भारतातील सामाजिक समस्या. टॉपिक पहिला सामाजिक समस्या. आपण यापूर्वी ए आणि बी विभाग पाहिलेला आहे. सामाजिक समस्यांचे स्वरूप हा ए विभाग आहे आणि बी विभाग हा सामाजिक समस्यांचे वर्गीकरण यावर आपण चर्चा केलेली आहे. आणि आता आपण चर्चा करणार आहोत या प्रकरणातील क विभाग किंवा सी विभाग सामाजिक समस्यांच्या अध्ययनाची गरज या सब टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत किंवा वाहपो करणार आहोत. पूर्वी भारतीय समाजव्यवस्थेत समस्या नव्हत्या असं नाही, अनेक समस्या होत्या, परंतु त्या समस्यांची जाणीव किंवा त्या सामाजिक परिस्थितीबाबतची सामाजिक स्थितीबाबतची जाणीव त्यावेळी त्या लोकांना नव्हती आणि म्हणून जाणीव नसल्यामुळं त्या समस्या वाटल्या नाहीत. त्यामध्ये उदाहरणादाखल अनेक समस्या होत्या. कोणकोणत्या समस्या होत्या? उदाहरणार्थ बेकारी, कुपोषण, झोपडपट्टी, मद्यपान, जुगार, भिक्षावृत्ती, कौटुंबिक विघटन, घटस्फोट, वृद्धांच्या समस्या, गुन्हेगारी, भ्रष्टाचार अशा अनेक विविध समस्या होत्या. परंतु या समस्या म्हणून त्यांची जाणीव, या समस्यांच्या स्थितीबाबतची जाणीव भारतीय समाज व्यवस्थेत नव्हती. या उलट काय होतं तर जे काय धर्म होता किंवा जाती होती किंवा जाती होत्या किंवा विवाह होतं, याच्या विरोध जर काही कोणी वर्तन केलं तर त्याला त्यावेळी समस्या असं मानलं जात होतं. म्हणजे या समस्यांची जाणीव, या परिस्थितीची जाणीव नव्हती. तर या उलट काय होतं तर धर्माविरोधी वर्तन केलं किंवा जातीविरोधी वर्तन केलं किंवा आंतरविवाह विरोधात वर्तन केलं तर ती समस्या व्हायची. म्हणजे भारतीय समाजाच्या जडणघडणीतून ज्या काही समस्या निर्माण झालेल्या होत्या, इकडं जास्तीत जास्त समाजातील लोकांचं इकडं लक्ष असायचं. परंतु काही ज्या काही समस्या होत्या भारतीय समाज व्यवस्थेच्या दृष्टीनं लोकसंख्या स्फोट, अनुसूचित जाती जमातीच्या समस्या, अस्पृश्यता, जातीयता, हुंडाबळी, अल्पसंख्याकांचे प्रश्न, प्रांतवाद, भाषावाद, धार्मिक तणाव, राष्ट्रीय एकात्मता वगैरे जे काय होत्या या सामाजिक समस्या सोडवणं, त्यांचं अध्ययन करणं, त्यांचं निराकरण घेणं, त्या समजून घेणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि म्हणून यांचा अभ्यास करणं, सामाजिक समस्यांचा अभ्यास करणं अत्यंत उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून अत्यंत गरजेचं होतं. त्यावेळी व्यक्तिवादापेक्षा समुदायवादाला महत्त्वाचं स्थान होतं. म्हणजे व्यक्तीचं काय आहे ते तिकडं जरा समाजातील लोक किंवा सामाजिक परिस्थिती दुर्लक्षित करायची, परंतु जो काय समुदायवाद होता, समाजाचं काय होतं, समुदायाचं काय होतं, त्याचा प्रभावी दृष्टिकोन, त्याची प्रभावी विचारसरणी लोकांच्या मनात असायची आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला जायचा. त्याचं एक उदाहरण सांगतो की त्यावेळेला एखाद्या वेळेला म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी एखाद्या वेळेला संयुक्त कुटुंब, भारताची शेतीप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे संयुक्त कुटुंब व्यवस्था होती आणि या संयुक्त कुटुंब मनुष्यबळाची गरज लागते ना. आणि मग ही जी काही संयुक्त कुटुंब व्यवस्था होती, या संयुक्त कुटुंबातून जर एखाद्या मुलग्यानं किंवा एखाद्या विवाहित कुटुंबानं त्या कुटुंबातून बाहेर गेलं तर तशा वेळेला या संयुक्त कुटुंबातून एखादी व्यक्ती बाहेर गेली किंवा शिक्षणासाठी गेली किंवा वेगळी राहिली, त्या कुटुंबातून वेगळी राहिली तर त्याला उन्मार्गी वर्तन समजलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं समुदायाचा प्रभाव, समुदाय विचारसरणीचा प्रभाव लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात होता. आणि मग हे असं असल्यामुळं भारतीय समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तनाचा विचार केला तर ही परिवर्तनाची गती होती त्या अतिशय मंद होती. आणि मग ही परिवर्तनाची मंद गती असल्यामुळं समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्यासाठी किंवा गतिशीलता निर्माण होण्यासाठी वाव मिळाला नाही. जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये ग्रंथ प्रामाण्यवादाऐवजी बुद्धिप्रामाण्यवादाला महत्त्व प्राप्त झालं
त्यावेळेला तेव्हापासून किंवा प्राप्त होत गेल्यापासून तेव्हापासून भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक समस्यांची जाणीव व्हायला लागली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो काय रूढीवाद होता, दैववाद होता, हा रूढीवाद किंवा दैववाद म्हणजे काय, जे रूढींनी किंवा जे फोकवेज होत्या त्यांनी जे काय घालून दिलेलं होतं त्याप्रमाणे चाकोरीबद्ध जीवन जगायचं. जे काय दैवी सांगितलेलं आहे, पोथी पुराणामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे जे धर्माचं तत्वज्ञान आहे ते आचरणसंहितेमध्ये येतं आणि ह्या पोथी पुराणामध्ये दैवामध्ये नशिबामध्ये जे काय तशाच पद्धतीनं हे कंठत जावं. आता आपण बघितलेलं आहे की पहिला आपण सहजरित्या म्हणायचं किंवा एरवी म्हटलं जायचं, अमक्या अमक्याला मूठ मारली, अमक्या अमक्याला मुलगा झाला नाही, अमक्या अमक्याला असं झालं, अमक्या अमक्याला अपत्य झालं नाही, अमक्या अमक्याचा कोप झाला. हे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दैवी कोप, नशीब, दैववाद ह्याच्यावर अवलंबून होता. हे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या गोष्टींना फार महत्त्व होतं. कारण माणसाचं मूठ मारली म्हणजे काय, त्यावेळी साधारणपणे हृदय वगैरे बंद पडत असेल किंवा हृदयाला रक्तपुरवठा होत नसेल, ब्रेनला काय, आणि मग त्यावेळी त्यांना ते जैविक विश्लेषण कळत नव्हतं आणि म्हणून मूठ मारले माणसाचं असं झालं असं म्हटलं जात होतं. परंतु ज्यावेळी स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यानंतर किंवा तत्सम पिरियडमध्ये ज्या वेळेला हे जैविक विश्लेषण माणसाच्या शरीररचनेचा अभ्यास झाला, हे सगळं झालं, त्यावेळेला कळायला लागलं की अशा अशा पद्धतीनं हे सगळं होत जातं. म्हणजे देवावर किंवा नशिबावर ढकलायचं अशा पद्धतीची व्यवस्था, वैचारिक व्यवस्था ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यानंतर हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि माणसाच्या जीवनामध्ये प्रामुख्याने व्यक्तिवादाच्या पातळीवर सुद्धा परिवर्तन होताना दिसतं. पुढं हा जो काय बुद्धिप्रामाण्यवाद आहे, ह्या बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारसरणीवर समाज व्यवस्थेतील लोक ही जीवन जगायला राजी झाली किंवा जीवन जगायला सुरुवात झाली. कालांतरानं हे जे काय सगळं घडत होतं त्यानंतरच जगामध्ये समाजशास्त्राला सुरुवात हे अगोदर झालेलं आहे. परंतु भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये 1919ला समाजशास्त्र या विषयाची सुरुवात झालेली आहे आणि हा समाजशास्त्र जो विषय आहे, हा समाजशास्त्र विषय व्यक्ती आणि समूह जीवन यांचा अभ्यास करतो किंवा अखिल मानवजातीचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. आणि मग व्यक्ती आणि समूह यांच्या परस्पर संबंधातून कुठल्या गोष्टी घडतात, समस्या घडतात, काय अडचणी निर्माण होतात, त्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आणि हा 1919 पासून अभ्यासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग सामाजिक जीवनातली ज्या काय समस्या होत्या, सर्वांच्या ज्या काय सर्व पैलू होते त्यांचा अभ्यास, सामाजिक जीवनातले जे काही सर्व पैलू होते, सामाजिक पैलू होते, त्यांचा अभ्यास करायला सुरुवात झाली. समाजशास्त्रामध्ये अभ्यास जो केला जातो त्याचं स्वरूप फार व्यापक आहे आणि मानवी जीवनाला स्थैर्य आणि त्याचा विकास व्हावा किंवा समृद्धी निर्माण व्हावी, विकास व्हावा म्हणून जो अभ्यास केला जातो, काही घटकांचा अभ्यास केला जातो, तो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. भारतीय समस्यांपैकी काही समस्या या सार्वत्रिक स्वरूपाच्या आहेत, मगाशी ज्यांचा उल्लेख केला त्याप्रमाणे. उदाहरण झोपडपट्टी, मद्यपान, जुगार, अशा ज्या काही समस्या आहेत, भिक्षावृत्ती, कौटुंबिक विघटन, घटस्फोट, वृद्धांच्या समस्या, अनारोग्य, बालगुन्हेगारी, भ्रष्टाचार वगैरे जे काही समस्या आहेत ह्या सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या आहेत. परंतु ज्या काही समस्या आहेत ते भारताच्या जडणघडणीत त्यांचा अभ्यास करणं, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं आणि त्याचं निवारण करण्यासाठी ही सामाजिक समस्यांचं अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या काही जडणघडणीत निर्माण झालेल्या होत्या सामाजिक समस्या, त्या उदाहरण दाखल लोकसंख्या, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे लोकसंख्येचा स्फोट असेल, अनुसूचित जाती जमातींच्या समस्या असतील, अस्पृश्यता किंवा असेल, जातीयता असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अध्ययन करणं आणि त्यांचं निवारण करणं, निर्मूलन करणं हा महत्त्वाचा भाग समाजशास्त्रात, महत्त्वाचा अभ्यास विषय सब्जेक्ट मॅटर आहे समाजशास्त्राचा. आणि 1919 पासून या सर्व गोष्टींच्यावर, समस्यांच्यावर, अडथळ्यांच्यावर प्रकाश टाकला गेला आणि त्यांच्या अध्ययनाला किंवा अभ्यासाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना जे स्वातंत्र्यानंतर किंवा घटनेचा अंमल किंवा घटनात्मक तरतुदीच्या पातळीवर ज्या काही विचार करतो आपण, तर कल्याणकारी राज्याची संकल्पना भारतीय समाज व्यवस्थेनं किंवा घटनात्मक तरतुदींच्या पातळीवर स्वीकारलेली आहे. आणि मग या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये अनेक गरीब लोक आहेत, या हिंदू व्यवस्थेतल्या
अतिशय मागासलेल्या ज्यांना मनुष्य म्हणून आपण स्वीकार सुद्धा करू शकत नाही अशा व्यवस्थेतील ही जी काही लोक आहेत त्यांचा स्वीकार करण्यासाठी, गरिबीचं निर्मूलन करण्यासाठी, स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्या म्हणून जी काय या घटनात्मक तरतुदींच्या पातळी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे, त्यातून त्यांचा या लोकांचा विकास व्हावा यासाठी यांचा अभ्यास करायला सुरुवात झाली. आणि यातूनच मग ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचा अभ्यास सुरू झाला आणि त्यांच्या निर्मूलनाला मोठ्या प्रमाणात समाजशास्त्रीय पातळीवरून त्यांना आव्हान सांगणं किंवा काही उपदेश करणं, या गोष्टी मार्गदर्शन करणं किंवा लिखित स्वरूपात काही नव गोष्टी, विचारधारा शोधून काढणं या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग जे काय कोणत्याही समाजामध्ये सतत परिवर्तन होत असतं. परिवर्तनाची प्रक्रिया ही निरंतर असते. समाज ट्रायबल असो, समाज कॉम्प्लेक्स असो, समाज फॉरवर्ड असो, समाज अर्बन असो, समाज रुरल असो, या समाजामध्ये परिवर्तन म्हणजे अखिल मानव जातीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया चालूच आहे. सातत्यानं परिवर्तनाची प्रक्रिया चालू आहे. परंतु हे जे काय परिवर्तन, चांगलं परिवर्तन, योग्य किंवा विधायक परिवर्तन, परंतु काही उन्मार्गी किंवा विघातक परिवर्तन सुद्धा होतं आणि त्यातून काही समस्या निर्माण होतात. त्या समस्यावर लक्ष केंद्रित करून त्या सोडवण्यासाठी समस्यांचं अध्ययन करणं हे नितांत आवश्यकता आहे किंवा गरज आहे. आणि त्या समस्यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळंच विकास होऊ शकतो, समस्यांचं निवारण होऊ शकतं आणि याला यश येऊन समाजाची समृद्धी होऊ शकते. यासाठी काही गोष्टींचा उल्लेख या समस्यांच्या पातळीवर केला जातो आणि त्यांचा विकास होण्यासाठी काही मुद्द्याच्या पातळीवर आपण इथं विचार करूया. पहिला मुद्दा असा आहे की सामाजिक परिवर्तन. कोणताही समाज हा गतिशील आणि परिवर्तनशील असतो. सतत समाजामध्ये परिवर्तन होत असतं आणि या परिवर्तनातून काही नव्याने समस्या निर्माण होत असतात. यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा त्यांचा विकास साधण्यासाठी, त्यांचं समस्या निराकरण करण्यासाठी सामाजिक समस्यांचं अध्ययन करणं आवश्यक आहे. म्हणून आवश्यकता त्यांची भासते. दुसरा मुद्दा असा की बदलती मूल्य व्यवस्था. कोणत्याही समाजामध्ये बरी वाईट मूल्यांची व्यवस्था असते, मूल्यांची ठेवण असते. मूल्य म्हणजे काय? ज्याला उद्देशून आपण आचरण करतो त्याला मूल्य म्हणतो. समाज कोणताही असो, मग त्या समाजामध्ये त्या पातळीवरची मूल्य असतात आणि त्या मूल्यांना उद्देशून समाजातील लोक किंवा व्यवस्थेतील लोक आचरण करत असतात. आणि मग ही मूल्ये जी असतात, मूल्यांची ठेवण असते किंवा मूल्य व्यवस्था असते. या मूल्य व्यवस्थेतून समाजाचं आबादीकरण होतं किंवा समाज टिकून राहतो. परंतु काही वेळेला असं होतं की म्हणजे जसा पिरियड पुढं जाईल, बुद्धिप्रामाण्याच्या वादावर काही घासून पुसून मनुष्य जगण्याच्या किंवा मनुष्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी विचार केला जाईल त्यावेळेला काही मूल्य ही मानवाच्या विरोधात असू शकतात आणि मग ती टाकाऊ किंवा बरी वाईट असू शकतात. काही चांगले असतात, त्यांचा प्रश्न नाही, त्यामुळे समाज टिकून राहतो. परंतु समाज व्यवस्थेला बाधा आणणारी काही मूल्य असतात, त्यांचाही विचार करावा लागतो आणि सगळ्यांना ती मूल्य कशी मार्गदर्शन करतील, आचरणाला सहकार्य करतील वगैरे गोष्टींचा विचार केला जातो. या मूल्य व्यवस्थेच्या बदलामुळं सामाजिक दर्जा किंवा भूमिकामध्ये बदल होतो. काही नव्या जुन्या मूल्यांमध्ये संघर्ष होतो आणि सामाजिक विघटनाची प्रक्रिया होऊ शकते. म्हणून सामाजिक समस्यांच्या अभ्यासाची किंवा अध्ययनाची नितांत गरज आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आर्थिक विकास. आर्थिक विकासासाठी सुद्धा या सामाजिक अध्ययनाची किंवा अभ्यासाची आवश्यकता आहे. आर्थिक प्रक्रियेतून सामाजिक समस्या निर्माण होत असतात. कसं तर आर्थिक विषमता आहे. आर्थिक विषमता भारतीय समाजाचा जर का विचार केला तर एकाएकाचा हातातोंडाचा संघर्ष आहे. तर एकाएकाची प्रॉपर्टी आज मितीला विचार केले तर जागतिक पातळीवर श्रीमंती आहे. म्हणजे हजारो एकराचं बेल्ट आहे तर एकाएकाला 50 पैसे म्हणजे मिळत नाही किंवा हातातोंडाचा संघर्ष आहे.
अशा पातळीचा आर्थिक विषमता आहे. लोकसंख्येतून सुद्धा आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे. अनेक गोष्टी आहेत. लोकसंख्येतून काही समस्या उदयाला आलेल्या आहेत. इथं जास्त वेळ घेत नाही. जागेची टंचाई आहे, पाणी मिळत नाही. अनेक गोष्टी आहेत. जे 2250 कॅलरीज आपल्या जीवनाला जगण्यासाठी आवश्यक आहेत त्या मिळत नाहीत. कुपोषण मोठ्या प्रमाणात. अशा आर्थिक विषमतेतून अनेक गोष्टी घडतात. बेकारी जन्माला येते. अनेक गोष्टी आहेत आणि यांच्यावर अभ्यास करून आर्थिक विकास साधण्यासाठी या सामाजिक समस्यांचं अध्ययन करणं आणि देशाच्या आर्थिक विकासाचा अडथळा दूर करून दूर 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 केला जातो आणि हे अध्ययन केल्यामुळे ह्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतात. म्हणून सामाजिक समस्यांचं अध्ययन करणं किंवा अभ्यास करणं अत्यंत हिताचं किंवा आवश्यक किंवा गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे की राजकीय सामाजिक व राजकीय सुरक्षा. तर व्यक्ती आणि समूहांच्या परस्पर संबंधातून कोणताही समाज आकाराला येतो. परस्पर संबंधांच्या सातत्यातून विविध सामाजिक प्रक्रिया निर्माण होतात. दर्जा, भूमिका, नियोजन यांच्या माध्यमातून जी काय मूल्य आहेत, प्रमाणक आहेत, यांच्या माध्यमातून समाजाची संरचना अस्तित्वात येते. आणि मग यातून काही समस्या निर्माण होतात. हुंडाबळीसारखी असेल किंवा सोशल फॅमिली डिसऑर्गनायझेशन असेल, अनेक गोष्टी यातून निर्माण होतात. आणि मग काही वेळेला राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर पक्ष निर्माण होतात, व्यक्तीची ध्येय असतात आणि मग त्या लोक पैसा वाटतात, काही करतात, पक्ष वाढवण्यासाठी काही गोष्ट व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेपोटी काही लोक काही करत असतात. अनाठाई गोष्टी करत असतात. सत्ता यावी आणि त्या सत्तेच्या माध्यमातून काहीही केलं जातं. सत्ता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून काही केलं जातं. अशा वेळेला समाजातील व्यक्तींचा आणि राजकारणामध्ये सुद्धा ज्या काही व्यक्तींचं किंवा समाजाचं सुद्धा राजकीय सत्ता टिकवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केला जातो. आणि मग या समस्यांच्याकडं, सामाजिक समस्यांच्याकडे दुर्लक्ष होत जातं आणि काही सामाजिक समस्या निर्माण होतात. त्या निवारण करण्यासाठी, त्यांचं निर्मूलन करण्यासाठी सामाजिक समस्यांचं अध्ययन करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अशा वेळेला समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं गरजेचं असतं, तरच विकास साधला जातो. म्हणून सामाजिक समस्यांचं अध्ययन करणं आवश्यक आहे. 5. काही शासकीय योजनांच्यासाठी सुद्धा सामाजिक समस्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आता आपल्याला कितीतरी शासकीय योजना किंवा स्टेट पातळीवरच्या असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील, काही शासकीय योजना असतात आणि त्या योजनांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचा किंवा समाजाचा एकंदरीत विकास साधायचा असतो. आणि या योजनांना मार्गदर्शन करण्यासाठी या समस्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ अनुसूचित जाती जमाती, स्त्रिया, गरीब स्त्रिया, मध्यम, असे जे काय आहेत. आता IRDP सारखी योजना आहे किंवा ट्रायसेम सारखी योजना आहे, बेकारीवर आधारित बेकारीची समस्या आहे वगैरे वगैरे ज्या काही समस्या आहेत. आणि अनेक योजना आहेत. जवाहर योजना आहे, मनरेगा आहे, अशा अनेक योजना आहेत. मग या योजना तळागाळापर्यंत झिरपतात का? तळागाळातील लोकांच्या पर्यंत यांचा आर्थिक हे झिरपलं जातं का? किंवा त्याचा पैसा पुरवठा होतो का? त्यांच्या जीवनामध्ये, राहणीमानामध्ये काय बदल होतो का? वगैरे गोष्टींचा विचार केला जातो, त्यांचा अभ्यास केला जातो. त्या गोष्टींच्या बाबत काय खरं आहे, काय खोटं आहे, ही शासकीय योजना कार्यान्वित करण्यासाठी, राबवण्यासाठी, लोकांच्या समृद्धीसाठी, विकासासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या समस्यांचा अध्ययन करणं किंवा अभ्यास करणं नितांत आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की कायदेशीर दक्षता. ज्या वेळेला सामाजिक समस्यांच्या अध्ययनामुळे समाजातील वास्तव परिस्थितीची जाणीव शासनापर्यंत पोहोचवली जाऊ शकते. जिथं आवश्यक असेल अशा प्रकारच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कायदेशीर इलाजही करता येऊ शकतो. आणि म्हणून समाजामध्ये काही कायदेशीर गोष्टी प्रस्थापित कराव्या लागतात. समाजाचा विकास, शांतता, सुरक्षा यासाठी कायदेशीर सल्ला
घ्यावा लागतो आणि कायद्यांची निर्मिती करावी लागते आणि त्यातून काही समस्या उद्भवतात. त्या समस्यावर निर्मूलन करण्यासाठी अशा परिस्थितीला बाजूला करण्यासाठी कायदेशीर गोष्टीचा अवलंब करावा लागतो. कायद्याची निर्मिती करावी लागते, कायद्याची कार्यान्वितता करावी लागते आणि सनदशीर मार्गाने समाजाचा विकास किंवा या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजेच कायदेशीर दक्षता किंवा कायद्याची अंमल किंवा सनदशीर मार्गाने समाजाचा विकास या सुद्धा गोष्टींना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. समाजाची पुनर्निर्मिती करण्यासाठी, समाज सुधारणेसाठी आणि समाजाच्या गरजा पूर्तीसाठी सामाजिक समस्यांच्या अध्ययनाची नितांत गरज आहे. तरच समाजामध्ये शांतता प्रस्थापित होऊन स्थैर्य निर्माण होऊन समाजाची समृद्धी आणि समाजाचा विकास होणार आहे. म्हणून सामाजिक समस्यांचा अभ्यास करणं, अध्ययन करणं हे आवश्यक आहे, नितांत गोष्ट आहे भारतीय समाजाच्या दृष्टिकोनातून. धन्यवाद. हे प्रकरण इथं संपलेलं आहे. आपण नंतर आणि वर्गामध्ये यानंतर चर्चा करूया. धन्यवाद.